नमस्कार मित्रांनो, जी के हितेश या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आहे 27 ऑक्टोबर 2024। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर करणार आहोत। एकूण व्हिडिओत 12 प्रश्न असणार आहेत। आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व परीक्षेस उपयुक्त असे प्रश्न आपण कव्हर केले आहेत। आपण जर नवीन असाल आणि आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर व्हिडिओ सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, कोणत्या भारतीय सशस्त्र दलाने अलीकडेच आपला 63वा स्थापना दिवस साजरा केला? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे DITBP। या प्रश्नाशी संबंधित 2 ते 3 महत्त्वाचे पॉइंट आहेत, त्याविषयी माहिती जाणून घेऊ। 24 ऑक्टोबर 1962 रोजी इंडो-तिबेट सीमा पोलीस ITBP दलाची स्थापना करण्यात आली। सध्या ITBP लडाखमधील काराकोरम पासपासून ते अरुणाचल प्रदेशातील चेपला पर्यंतच्या 3488 किमी लांबीच्या भारत-चीन सीमांचे रक्षण करते। या प्रश्नात इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाचा उल्लेख झाला आहे। तर आपण ITBP विषयी माहिती जाणून घेऊ। ITBP ची स्थापना ही 24 ऑक्टोबर 1962 ला करण्यात आली। मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। सध्याचे महासंचालक आहेत राहुल रसगोत्रा। पुढील प्रश्न, भारतात AI पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रिलायन्सने कोणासोबत भागीदारी केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे NVIDIA। पुढील प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच जागतिक गरिबी निर्मूलनासाठी IMF सोबत करार केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संयुक्त अरब अमिराती। या प्रश्नात IMFचा उल्लेख झाला आहे, तर आपण IMF विषयी माहिती जाणून घेऊ। IMF ची स्थापना ही 27 डिसेंबर 1945 ला करण्यात आली। मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC येथे। व्यवस्थापकीय संचालक आहेत क्रिस्टालिना जॉर्जिएवा। पुढील प्रश्न, नुकतीच 17वी अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स कुठे सुरू झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गांधीनगर। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे 17व्या अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स आणि एक्सपो 2024 चे गांधीनगर गुजरात येथे उद्घाटन केले। पुढील प्रश्न, अलीकडे ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रविचंद्रन अश्विन। भारताचा रविचंद्रन अश्विन हा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 25 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे। ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडू विषयी माहिती जाणून घेऊ। पहिल्या स्थानी आहे भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन, त्यांनी एकूण 57 विकेट्स आतापर्यंत घेतली आहे। दुसऱ्या स्थानी आहे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड, त्यांनी या चॅम्पियनशिपमध्ये एकूण 51 विकेट्स घेतली आहे। तर तिसऱ्या स्थानी आहे ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, त्यांनी एकूण 48 विकेट्स घेतल्या आहेत। पुढील प्रश्न, भारताने आपली चौथी आण्विक पाणबुडी लॉन्च केली, तिचे नाव काय आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे INS अरिधमन म्हणजेच S4। या प्रश्नाशी संबंधित 2 ते 3 महत्त्वाचे पॉइंट आहेत, त्याविषयी माहिती जाणून घेऊ। भारताने विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटर येथे आपली चौथी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी SSBN S4 INS अरिधमन लॉन्च केली। ही पाणबुडी प्रगत K4 आण्विक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने सुसज्ज आहे। मित्रांनो, भारताच्या नौदलाच्या ताफ्यातील S4 मालिकेतील पाणबुड्या कोणत्या त्याविषयी माहिती जाणून घेऊ। S1 म्हणजे INS चक्र, S2 म्हणजे INS अरिहंत, S3 म्हणजे INS अरिघाट, S4 म्हणजे INS अरिधमन। या प्रश्नात भारतीय नौदलाचा उल्लेख झाला आहे, तर आपण भारतीय नौदलाविषयी माहिती जाणून घेऊ। भारतीय नौदलाची स्थापना ही 26 जानेवारी 1950 या वर्षी झाली। मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे। सध्याचे नौदल प्रमुख आहेत ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी। पुढील प्रश्न, अलीकडेच डॉक्टर नीना मल्होत्रा यांना कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे स्वीडन। अलीकडेच झालेल्या भारतीय राजदूत आणि उच्चायुक्तांच्या नियुक्त्याबद्दल माहिती जाणून घेऊ। वनलालवन्ना यांची कंबोडियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली। कुमार तुहिन यांची नेदरलंडमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे।
स्वाती विजय कुलकर्णी यांची अल्जेरियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अरुण गोयल यांची क्रोएशियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मृदू पवन दास हे रवांडातील भारताचे उच्चायुक्त बनले आहेत. डॉक्टर सुहेल एजाज खान यांची येमेन प्रजासत्ताकात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2024च्या 55व्या आवृत्तीत फोकस कंट्री कोणता देश असेल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया. या प्रश्नात ऑस्ट्रेलिया देशाचा उल्लेख झाला आहे. तर आपण ऑस्ट्रेलियाविषयी माहिती जाणून घेऊ. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा येथे. पंतप्रधान आहेत अथनी अल्बानीज. चलन वापरले जाते ऑस्ट्रेलियन डॉलर. पुढील प्रश्न. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चाणक्य रक्षा संवाद या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे केले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नवी दिल्ली. पुढील प्रश्न. कोणत्या एम्समध्ये हेली रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी एम्स ऋषिकेश. या प्रश्नाशी संबंधित 2 ते 3 महत्त्वाचे पॉइंट आहेत, त्याविषयी माहिती जाणून घेऊ. एम्स ऋषिकेशने हेली रुग्णवाहिका आता उत्तराखंडमधील 108 रुग्णवाहिका सेवेच्या धर्तीवर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स ऋषिकेशने ऋषिकेश हेली रुग्णवाहिका सेवा सुरू करणार आहे. ही सेवा सुरू झाल्यामुळे राज्यातील कोणत्याही भागातील गंभीर जखमींना हेली ॲम्ब्युलन्सच्या सहाय्याने त्वरित एम ऋषिकेश येथे पोहोचविले जाऊ शकते. 29 ऑक्टोबर रोजी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आभासी माध्यमातून या सेवेची औपचारिक सुरुवात करणार आहेत. पुढील प्रश्न. कोणता देश आशियाई विकास बँकचा 69वा सदस्य म्हणून सामील झाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी इस्रायल. या प्रश्नात आशियाई विकास बँकचा उल्लेख झाला आहे. तर आपण एडीपी विषयी माहिती जाणून घेऊ. आशियाई विकास बँकची स्थापना ही 19 डिसेंबर 1966 मध्ये झाली. एडीपीचे मुख्यालय आहे मनिला, फिलिपिन्स येथे. एडीपीचे अध्यक्ष आहेत मासात्सुगु असाकावा. शेवटचा प्रश्न आहे. महात्मा गांधी लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी दारासिंग खुराणा. भारतीय अभिनेते आणि परोपकारी दारासिंग खुराणा यांना मानसिक आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेषतः यूथ चॅम्पियनचे राष्ट्रकुल वर्ष म्हणून त्यांच्या भूमिकेत प्रभावी कार्य केल्याबद्दल प्रतिष्ठित महात्मा गांधी लीडरशिप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हे होते आजच्या दिवसाचे चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न जे आपण आज कव्हर केले. आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल त्या सर्व स्पर्धा परीक्षेस हे प्रश्न आपणास नक्कीच उपयोगी पडतील. असे प्रश्न आपण या व्हिडिओत कव्हर केलेले आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा. असेच दररोजच्या चालू घडामोडीवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जी.के. हितेश या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला शेवटपर्यंत प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.